नमस्कार मंडळी. आपण गावाकडच्या पद्धतीचा मसाला करतोय, म्हणजे तिळा कराळ्याचा. जास्त खडे मसाले नाहीत, काही तामझाम नाही, काहीच नाही. पण तुम्हाला कारल्याच्या भाजीला, फुलगोबीला, म्हणजे कुठलीही भाजी तुम्ही नॉर्मल वरण करायचं असलं, उडदाचं वरण करायचं असलं, मुगाचं वरण करायचं असलं, की सांडग्याची भाजी करायची असेल, तुम्ही कुठलीही भाजी जरी करायची म्हटलं तर तुम्ही या मसाल्यामध्ये कुठलीही भाजी करू शकता. असा हा आपण मसाला केलेला आहे. तर करायलाही सोपा नाही म्हणता येणार. भाजण्याचं काम जरा थोडंसं भाजताना काढताना थोडा वेळच लागेल. पण साठवणीचा मसाला तुम्हाला 5 ते 6 महिने तिळा करायचा मसाला खराब होणार नाही, यानुसार आपण हा मसाला करणार आहोत. तर हे पूर्ण मी साहित्य घेतलं आहे. आता मी तुम्हाला म्हणजे सुरुवातीला सांगणार नाही किती किती घेतलं आहे. जसं जसं आपण भाजायला घेणार आहोत तसं तसं तुम्हाला त्याचं प्रमाण वगैरे मी सांगेल. तर त्यासाठी मी घेतले एक कढई. कढईमध्ये चांगलं अर्धा चमचा तेल घालायचं आहे. पोह्याचा जो चमचा असतो त्याने घालायचा आहे. सर्वात अगोदर घालायचे आपल्याला शेंगदाणे. स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्व साहित्य भाजायचं आहे आणि भाजताना मसाला चांगला कमी गॅसवर आणि खमंग असा भाजून घ्यायचा आहे. जितका मसाला भाजताना तुमचा व्यवस्थित भाजला जाईल ना, त्यानुसार तुमचा मसाला येथे तयार होईल. तर तुम्ही म्हणा प्रमाण तर सांगितलंच नाही तुम्ही सुरुवातीला. शेंगदाणे घेतले आपण 100 ग्राम. वाटीचं माप म्हणलं तर एका वाटीला. तर 100 ग्राम असे शेंगदाणे घेतलेत आपण. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण हरभरा डाळ पण घेतलेली आहे. ती पण आपल्याला घ्यायची आहे 100 ग्राम. प्रमाण म्हणजे ॲक्युरेट प्रमाण आहे आणि तुमचा मसालासुद्धा अगदी व्यवस्थित होईल. तर डाळसुद्धा भाजताना जे तेल कढईमध्ये होतं त्यामध्येच आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे आणि चांगली ब्राऊन होईपर्यंत. शेंगदाणेसुद्धा आपण चांगले ब्राऊन खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. तशी डाळ पण आपल्याला हरभरा डाळ जी आहे ती पण भाजून घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल मसाल्यामध्ये डाळ का घातली ते पण सांगते. कारण ज्यावेळेस आपण मसाला घालतो त्याची ग्रेव्ही तयार होते. त्यासाठी आपल्याला तो डाळ हवी आहे. कमी मसाल्यामध्ये चांगली ग्रेव्ही तयार होईल. नंतर घ्यायच्या आहेत आपल्याला 100 ग्राम मिरच्या. त्या पण मोजून घेतल्यात मी. आणि हो, तुम्हाला जर वाटत अंदाजे घेतलं तरी चालेल तुमच्या मिरच्याच्या आकाराने. याचं असं काही नाही की तुम्ही ॲक्युरेट प्रमाण घेतलं म्हणजे तुमचा मसाला चांगला होईल. वाटीचं प्रमाण करून घेतलं तर तुम्हाला सोपं जाईल ते करायला. किंवा तुम्ही तुमच्याकडे माप करून घेण्याची मशीन असेल तर त्यानुसार सुद्धा घेतलं तरी चालेल तुम्ही. तर 100 ग्राम मी इथे मिरच्या पण घेतल्या. तिखट मिरच्या आहेत. तर ह्या मिरच्यातसुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहे. भाजताना व्यवस्थित भाजायचे आहे. त्याचा रंग आणि फ्लेवर जो आहे भाजण्याचा आला पाहिजे मसाल्यामध्ये, इतपत आपल्याला त्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या भाजतानासुद्धा अगदी व्यवस्थितपणे मी भाजून घेतल्यात आणि आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक भाजलेलं साहित्य मी वेगवेगळं ठेवणार आहे. ते पण तुम्हाला सांगते का ठेवायचं आहे आपल्याला ते. तर आता नंतर आपण काय केलं, त्याच कढईमध्ये 1 वाटी म्हणजे 100 ग्रामच धणे घातलेले आहेत. तर हे झाले आपले 100 ग्राम धणे. ते पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर थोडंसं तेल घातलं तरी चालेल. तेल घातल्याने काय होईल, तुमचा मसाला खराब होणार नाही. तुम्ही म्हणाल तेल घातल्याने निघणार नाही, असं काही नाही. तर थोडंसं भाजण्यासाठी तेल घातलं तरीही चालेल. तर आपण कढईमध्ये ऑलरेडी थोडंसं तेल असल्यामुळे वरतून मी तेल घातलेलं नाही आहे. आणि धणे भाजताना अगदी ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आहेत. मसाला जाळायचा नाही, म्हणजे करपू द्यायचा नाही आपल्याला. पण मीडियम गॅसवरती एकसारखं त्याला हलवत राहून आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इथे चांगले ब्राऊन होईपर्यंत मी धणे भाजून घेतले. धणे भाजतानासुद्धा ती काळजी घ्यायची आहे. थोडे पण कच्चे राहिले नाही पाहिजेत. कच्च्याचा स्वाद आणि भाजलेल्या धण्याचा स्वाद यामध्ये भरपूर फरक येतो. म्हणून मसाला त्यावरसुद्धा डिपेंड करतो तुमचा. तर धणे पण आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आणि धणे भाजल्यानंतर ते सुद्धा सेपरेट प्लेटमध्ये आपण काढून घेतलेत. तर हे प्रत्येक साहित्य आपण बाजूला ठेवतो आणि थंड करण्यासाठी पण ठेवतो आहे. नंतर त्याच कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला तीळ. तर तीळ भाजताना आपल्याला तेल वापरायचं नाही आहे. तीळ पण मंद आचेवर आणि तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तितका खमंग फ्लेवर तुमच्या मसाल्यामध्ये त्या तिळाचा येईल. तर त्याच प्रकारे तुम्ही इथे बघू शकता चांगले तडतडायला लागलेले आहेत तीळ आणि भाजलेसुद्धा व्यवस्थित. कच्चे तीळ ठेवायचे नाही आहेत. तीळ पण आपल्याला व्यवस्थितच भाजायचे आहेत. तर आता झालेत आपले तीळ भाजून. ते पण आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतो आहे, म्हणजे थंड होण्यासाठी. तर नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला कराळं भाजायचं आहे. ते पण 100 ग्राम. तीळ 100 ग्राम घेतलेत मी. कराळं पण 100 ग्राम घेतलं आहे. तर कराळं भाजतानासुद्धा आपल्याला तेल घालायचं नाही. तर हे कराळंसुद्धा आपल्याला तडतडेपर्यंत चांगला धूर निघेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे, म्हणजे कराळ करपणार पण नाही आणि त्याचा स्वाद अगदी चांगला येईल मसाल्यामध्ये. तर हे झालं आपलं कराळ भाजून छान तडतडलं आहे. धूर पण छान निघतो आहे, म्हणजे कराळ आपलं चांगलं हलकं हलकं झालं की समजून घ्यायचं ते भाजून झालेलं आहे.
ते सुद्धा आपल्याला सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी. आणि नंतर त्याच कढईमध्ये परत दुसरं सामान घालायचं आहे. थोडंसं त्यामध्ये आता तेल घालते मी, 1 चमचा तेल घालायचं आहे. आणि खडे मसाले, तर खडे मसाले घातले आपण त्यामध्ये. भाज्या म्हणजे त्रिफळा म्हणजे आपलं स्टार फूल जे असतं ते घातले मी. चांगले 4 ते 5 तुकडे, 5 ते 6 लवंग घातल्या आणि 10 ते 12 मिरी घातलेली आहेत. एवढंच घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे. तर हे झालं आपलं तळून, म्हणजे मसाला तळून झाला आहे चांगला. थोडंसं तेल कमी केलं आहे आणि नंतर त्या तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला दगडफूल. हे जे मसाल्याचं फूल मिळतं ना आपल्याला, ते फूल घालायचं आहे. तर हे फूल आपण घातलं आहे, 100 ग्रॅम नाही म्हणता येईल, 30 ग्रॅम फूल आहे, जास्त नाही आहे. 30 ग्रॅम फूल घातलं आहे मी. अंदाजे घालायचं आहे, थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल. मी तुम्हाला सांगितलं आहे, हा मसाला काही तुम्ही माप घेऊन केला पाहिजे तसं काही नाही. वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे, 1 वाट्याचं सारखं प्रमाण करायचं आहे. धणे, कराळं, डाळ, जे सगळं साहित्य, तीळ, कराळ घातलेलं आहे मी, ते पूर्ण एका वाटीने माप करून घ्यायचं आहे. आणि फूल आपल्याला अंदाजे घातलं तरी चालेल. तर मी इथे 30 ग्रॅम फूल घातलेलं आहे. आणि नंतर घालायचं आहे आपल्याला 100 ग्रॅम, म्हणजे चांगलं मोठी वाटी घेतली, 2 वाट्या म्हणावं लागेल. खोबरा खीस जो आहे तो कारण वजनाने एका वाटीमध्ये कमी बसतो आहे. तर 2 वाट्या मी इथे खोबरा खीस घेतलेला आहे, खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तो घरीच करून घेतला आहे. आणि तो पण आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर हे सुद्धा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर चांगला रंग येतोय. चांगला लाल जोपर्यंत रंग येत नाही ना, तोपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे. थोडा पण पांढरा राहिला नाही पाहिजे. त्यानंतरच आपल्याला मसाल्याचा रंग आणि मसाल्याची चव छान येईल. तर तुम्ही भाजायला थोडा खोबरं भाजायला वेळ लागतो, कारण आपण एकदम फुल गॅसवरती भाजू शकत नाही, कारण करपून जाईल. तर त्यामुळे मीडियम गॅसवरती भाजायचं आहे. तर येथे तुम्ही बघू शकता मस्त रंग बदलला आहे आणि खोबरं पण आपलं चांगलं जळालं पण नाही, म्हणजे करपलं पण नाही आहे, भाजून झालेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला एका प्लेटीमध्ये लगेच काढून घ्यायचं आहे, नाहीतर काय होईल, आपलं खोबरं जळायला म्हणजे करपायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पटकन काढून घ्यायचं आहे प्लेटीमध्ये. आणि त्याच प्लेटीमध्ये आपल्याला 100 ग्रॅम कांदा घालायचा आहे. वाटीच्या मापाने म्हणाल तर 2 वाट्या, कारण हे हलके आणि जास्त प्रमाणात दिसतात. तर 2 वाट्या. खोबऱ्याचा खीससुद्धा 100 ग्रॅम जर घ्यायचा असेल तर 2 वाट्या. वाट्याचं प्रमाण जर म्हणाल तुम्ही तर बाकीचं साहित्य 1-1 वाटी घ्यायचं आहे. आणि खोबरा खीस आणि कांदा जो आहे भाजलेला, वाळलेला कांदा, तो 2 वाट्या, 2-2 वाट्या आपल्याला असं प्रमाण घ्यायचं आहे. तर तो सुद्धा आपला चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, करपणार नाही आहे. मस्त आपलं पूर्ण मसाले भाजून झालेत, तुम्ही इथे बघू शकता. मस्त थंड पण झाले आहेत. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे एक करून कसे काढायचे ते पण मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे ते. तर आता घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं. त्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला काढायचे तीळ. तीळ पण आपल्याला एकदम बारीक, जितके बारीक करता येईल ना तितके बारीक करून घ्यायचे आहेत. तर हे झाले आपले बारीक करून, अगदी स्मूथ अशी, आणि अजिबात तीळ राहणार नाही अशा प्रकारे काढायचे आहेत. तर एक भांडं घ्यायचं, मोठं पातेलं घेतलं आहे मी, म्हणजे टोपलं घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाले काढून घ्यायचे. तर हे भाजलेले तीळ मी अगदी व्यवस्थितपणे काढून घेतलेत. नंतर त्याच भांड्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कराळ. तर सुरुवातीला जे मी व्यवस्थितपणे काढते तशा पद्धतीने आपल्याला मसाले काढून घ्यायचे आहेत. तर कराळसुद्धा आपण अगदी व्यवस्थितपणे इथे भाजून घेतले, काढून घेतले, आणि ते सुद्धा आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. एका ठिकाणी पूर्ण मसाले टाकायचे आहेत आपल्याला, म्हणजे आपल्याला एक जीवसुद्धा करता येतील ते. नंतर आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये घालायचे आहेत धणे. धणे पण थंड झाल्यानंतर जे आहे ना, एकदम मसाले एकदम फाईन बारीक निघतात. काय होतं, गरम काढताना आपण जर काढले ना तर ते व्यवस्थित निघत नाही, त्यामुळे थोडं थंड होत द्यायचं. तर धण्यामध्ये काय करायचं, आपल्याला खडे मसाले जे आपण भाजून घेतलेत ना ते घालायचे, ते त्याबरोबर काढून घ्यायचे, म्हणजे काय होईल, व्यवस्थित तुमचा मसाला निघेल. तर धणे पावडर आणि खडे मसाले अगदी व्यवस्थित निघालेले आहेत. तर ती पावडरसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायची. तुम्ही धण्याचा रंग बघू शकता, अगदी मस्त आला आहे, कारण जितके छान तुमचे धणे भाजले जातील ना तितके तुमची छान पावडर निघेल. नंतर त्या भांड्यामध्येच आपल्याला हरभरा डाळ घालायची आहे. हरभरा डाळ आणि फूल घालायचं आहे. तर हे सोबत का काढायचं आहे, कारण दगडफूल सेपरेटमध्ये जर आपण काढलं, डायरेक्ट जर काढलं तर ते बारीक होत नाही आहे. तर त्यामुळे डाळीसोबत काढायचं, अजिबात त्याचा कणसुद्धा म्हणजे अगदी बारीक होईल त्याची पेस्ट, त्यामुळे डाळीसोबत काढायचं, हरभरा डाळीसोबत. आणि तुम्ही जर मसाल्यामध्ये एखाद्या मसाल्यामध्ये हरभरा डाळ जर नाही घातली तर दुसरा मसाला जर असेल तर त्या धण्याबरोबर घालायचा आहे. धणे जे आपण बारीक करतो ना त्यामध्ये घालायचं आहे. तर हे झालं आपलं फूल आणि हरभरा डाळ बारीक करून एकदम बारीक झालेली आहे. नंतर घालायचं आहे त्याच भांड्यामध्ये मिरच्या. आपल्याला मिरच्यासुद्धा तशाच प्रकारे आपल्याला काढून घ्यायच्या. अगोदर थोड्याशा हे बारीक करून घेणार आहोत आणि नंतर पूर्ण घालणार आहोत, म्हणजे काय होईल, एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करता येईल.
कमी मिरच्यामध्ये काय होतं, पटकन बारीक होत नाही आहे. जास्त घातलं तर थोडं लवकर मसाले बारीक होतात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली मिरची पावडर जी आहे त्याचा रंग पण तुम्ही बघा, इथे लाल नाही आहे. भाजल्यामुळे काय झालं, त्याचा थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे. जसं आपल्याला मसाल्याला पाहिजे ना तशाच टाईपचा हा रंग आलेला आहे. तर मिरची पावडरसुद्धा आपण भांड्यामध्ये काढून टाकलेली आहे, पूर्ण टाकून घ्यायचे आहे. आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला पुढचे मसाला काढायचा आहे. तर आता आपण त्याच मसाल्यामध्ये शेंगदाण्याने मसाल्याला छान फ्लेवर येतो आहे, त्यामुळे शेंगदाणे घालाच तुम्ही, छानच लागतील. तुम्ही म्हणाल शेंगदाण्यावर जाईल भाजी, अजिबात नाही आहे. शेंगदाणे भाजताना फक्त अगदी व्यवस्थितपणे भाजायचे आहेत. ते सुद्धा आपण काढून घेतलं आहे. हे काढून घेतलं म्हणजे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर ते सुद्धा आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. राहिला आपला कांदा, तर कांदासुद्धा आपल्याला तशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे. अगोदर थोडासा काढून घ्यायचा आहे, नंतर राहिलेला कांदा पूर्ण टाकून त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर एकदम कमी होईल तर पूर्ण कांदा जो आहे तो एकत्र टाकायचा आहे आणि आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर कांद्याचा रंग तुम्ही बघू शकता, भाजलेल्या कांद्याचा रंग. कांदा भाजताना फक्त थोडंसं तेल घाला, म्हणजे व्यवस्थित तुमचा एकसारखा कांदा भाजला जाईल. तर अगदी ओला झाला, याच्यापेक्षा कोणाचा कांदा ओला होऊ शकतो, चांगला पाण्यासारखा होऊ शकतो. अजिबात घाबरायची गरज नाही आहे. मसाल्यामध्ये मिक्स केला की ते मॉइश्चरायझर जे आहे बाकीचे मसाले पकडून घेतात. तर हा जरा कांद्याची पेस्ट पण आपली करून झालेली आहे आणि आपला कांदा त्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे. आता आपलं आपण त्याच भांड्यामध्ये आपल्याला राहिलेला मसाला काढून घ्यायचा आहे. तर आता काढायचं आहे आपल्याला त्याच भांड्यामध्ये खोबऱ्याचा जो केस आपण भाजून घेतला आहे तो काढायचा आहे. तो पण अगोदर थोडासा घालायचा आहे, नंतर पूर्ण भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर खोबरं काढताना थोडं चांगलं ओलं होतं, म्हणजे तेल असतं ना त्यामध्ये, तर चांगलं ओलं राहतं. ते जितकं बारीक काढाल ना तुम्ही तितकं ओलं होईल, तर आपल्या मसाल्यासाठी चांगलंच राहील आपल्याला. कारण मसाला आहे तो अगदी एकजीव झाल्यासारखा होतो, म्हणजे थोडंसं आपण बारीकच करून घेणार आहोत. तर खोबरंसुद्धा तुम्ही इथे बघू शकता चांगलं तेल सोडलेलं आहे आणि त्याचे गोळे तयार झालेले आहेत. तर बारीक अशी आपण याची पावडर तयार करून घेतली, तीसुद्धा आपल्याला घालायची या भांड्यामध्ये. खोबरं थोडंसं तेलकट असल्यामुळे काय होतं, थोडंसं गोळे झाल्यासारखे होते, पण आपल्याला ते काय करायचं आहे, पूर्ण भांड्यातलं काढून टाकायचं आहे आणि हे आपल्याला हाताच्या साहाय्याने आपल्याला एकजीव करायचं आहे. तर मिक्स करून झालं आहे. आता घालायचं त्यामध्ये आपल्याला मीठ, थोडंसं जास्त नाही पण 1 चमचा मी एवढ्या मसाल्यामध्ये मीठ घालते. तर 1 चमच्याच्या वर जरी म्हटलं, थोडंसं जास्तच घातलं आहे मी, 1.5 चमचा मीठ घालून घेतलं आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला अगोदर एकजीव करायचे. पूर्ण मसाले जे आहेत ना ते अगोदर एकजीव करायचे. थोडंसं तिखट लागेल हाताला, पण एकजीव हातानेच करायचे आपल्याला. हातात काही घालून केलं तरी चालेल, तुम्ही असं काही नाही की डायरेक्ट हात घातलेत म्हणजे घाला तुम्ही. तिखटामुळे तुम्ही थोडं अवॉइड करू शकता. तर हाताच्या साहाय्याने एकजीव केल्यानंतर आपल्याला एक थोडं करून हे मसाले पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन, म्हणजे मिक्सरमध्ये परत फिरून घ्यायचे आहेत. तर चांगले बारीक करून घ्यायचे. करताना काय करायचे, परत बारीक करून घ्यायचे, म्हणजे मसाला पण एकजीव होईल आणि एकसारखा मसाला दिसायला पण छान दिसेल आणि बारीक पण निघेल आणि त्याची चव जी आहे ती पण मस्त होईल. म्हणजे एकजीव मसाला झाला की त्याची एकसारखी चव येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण इथे मसाला तुम्ही बघू शकता, मी काढून घेते. काढल्यानंतर रंग फार बदलला आहे त्याचा, त्यामुळे काय करायचं आहे, अशाच प्रकारे आपण इथे मसाला पूर्ण काढून घेतो आहे आणि थोडासा आपण जितका बारीक काढतो ना तितका ओला मसाला होतो तो, आणि हा मसाला पण अगदी व्यवस्थित होईल तुमचा. अशा पद्धतीने आपण केलेला आहे. तर पूर्ण मसाले आपण काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हाताच्या साहाय्याने पुन्हा एकजीव करायचे आहे. जे थोडेसे गोळे झालेले आहेत ना त्याचे, ते एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि सुटसुटीत असा मसाला झाला आपला की एक डब्बा घ्यायचा आहे. चांगला स्वच्छ डब्बा घ्या, कारण 5 ते 6 महिने तुमचा मसाला पण टिकला पाहिजे. त्यासाठी स्वच्छ डब्बा घ्यायचा आहे, चांगला उन्हात सुकवून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. तर हा मसाला झाला आपला स्टोअर करून, पण थंड होऊ द्यायचा आहे मसाला चांगला, नंतर डब्यामध्ये स्टोअर करायचा आहे आणि जसा लागेल तसा एका छोट्या भरणीत काढायचा, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर कमी होणार नाही आहे. नाहीतर काय होतं, बऱ्याच जणींचा मसाल्याचा फ्लेवर कमी होतो आहे, कारण तुम्ही रेग्युलर मोठ्या मसाल्यामधून डब्यामधून मसाला काढताय, तर तसं करायचं नाही आहे. तर रेग्युलरसाठी तुम्ही एक डबा करायचा छोटा, त्यामध्ये काढून घ्यायचा आणि हा मसाला पॅक बंद ठेवायचा आहे, म्हणजे तितका मसाल्याचा जसाचा तसा तुमचा फ्लेवर राहील. तर अगदी सोपा आणि झटपट होणारा मसाला तुम्हाला कसा वाटला आहे, म्हणजे रेग्युलरच्या भाज्याला तुम्ही वापरता त्या पद्धतीने. तुम्हाला तिखट वरण काहीही करायचं असलं, कारलं करायचं असेल, तिखट वरण करायचं असेल किंवा ढेमसाची भाजी दिलपसंतची भाजी करायची असेल, कुठलीही भाजी तुम्हाला जर करायची असेल, तर हा गावरान पद्धतीचा तिळा करायचा मसाला तुम्हाला सगळ्याच भाज्यामध्ये वापरता येईल, अशा पद्धतीचा मसाला आहे. तुम्हाला जर ही माझी मसाल्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत
बाय.